मोहोळ पोलिसांकडून चोरी, घरफोडी, दरोड्याची गुन्हे उघड झाल्याने पोलिसांनी 38,22,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 5 आरोपींना अटक करण्यात आली। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 जानेवारी रोजी मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लक्ष्मीनगर येथील लोकनेते शुगर साखर कारखान्यातील कामगारांच्या जेवणाच्या सुट्टीत हे चोरटे कारखान्यात कोणी नाही याची संधी साधून हे चोरटे साखर गोदामात प्रवेश करून आणलेल्या 4 चाकी गाडीत त्या ठिकाणी ठेवले व 17 साखरेची पोती, या साखरेची किंमत 32,640 रुपयांचा माल परस्पर चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून कृष्णा बंडू सुरवसे राहणार अनगर तालुका मोहोळ, सचिन सज्जन व्यवहारे राहणार अंजनगाव तालुका माढा व विराज अप्पासाहेब गुंड राहणार अनगर या तिघांना अटक केली व पोलीस तपासात या तिघांनी हा गुन्हा केल्याची कबुलीही दिली। तर दुसरी घटना मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मका धान्याचे गोदाम येथे दिनांक 31 जानेवारी रोजी फोडून त्या गोदामातील 16 पोती मका चोरीस गेला होता। त्याची किंमत 40,000 रुपये इतकी होती। तर याचा गुन्हा दाखल होताच पोलीस पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित असताना या पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे सागर शिवाजी वाघमारे राहणार यावली तालुका मोहोळ, रफिक अब्बास शेख राहणार कुंभारखानी मोहोळ यांना अटक केली असता त्यांनीही मका हा 4 चाकी वाहनातून चोरून नेल्याची कबुली दिली। तर दिनांक 30 जानेवारी रोजी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथील शासकीय गोदामाच्या भिंतीवर चढून आतमध्ये प्रवेश करून तिघांनी वाळूने भरलेले 2 टिप्पर गोदामाच्या गेटला लावलेली साखळी व कुलूप तोडून नेले व या टिप्परच्या देखरेखीसाठी 2 कोतवालांची नेमणूकही करण्यात आली होती। त्यांना गेटकडे जाण्यास मज्जाव केला व दमदाटी केली आणि याचाही गुन्हा दाखल होताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी तपास करण्यासाठी पोलीस पथक नेमले होते। या पोलीस पथकांनी तपास करून समाधान बंडू चव्हाण राहणार शेगाव दुमाला, आकाश अण्णा मुटकुळे राहणार देगाव, निलेश मुकुंद भगत राहणार देगाव यांना अटक करण्यात आली।